नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला खूप महत्त्वाची अशी गोष्ट सांगणार आहे। त्याच्यासाठी आपल्या सगळ्या ताईंना हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण मातृवंदना योजनेसाठी आपले लाभार्थी रजिस्टर केलेले आहेत। म्हणजे जी पहिल्या खेपेची माता आहे तिला एकूण 5,000 रुपये पडतात। सुरुवातीला 3,000 आणि नंतर 2,000। आता आपल्या मातांना रजिस्टर केल्यानंतर ते आपल्या परीक्षिका मॅडम यांनी व्हेरीफाय केल्यानंतर त्याच्यानंतर वरच्या लेवलला त्यांचं होऊन त्यांना पैसे 3,000 रुपये पडून गेले। परंतु पुढचे 2,000 पडण्यासाठी आपल्याला एक प्रोसेस करायची, म्हणजे आपल्याला त्यांचं लसीकरण टाकायचं। तर ते लसीकरण कशा पद्धतीने टाकायचं आणि ती प्रोसेस केल्याशिवाय तुमच्या लाभार्थ्यांना दुसरे 2,000 रुपये येणार नाहीत। त्याच्यामुळे आपल्याला जे 3.5 महिन्याचं लसीकरण असतं तेवढं पूर्ण झालेलं असेल त्या बालकाचं तुम्हाला लगेच मी दाखवते त्या ठिकाणी तुम्हाला त्या लाभार्थ्याचं नाव आलेलं असेल तिथे नाव तुम्ही बघा आणि त्या लाभार्थ्याचं त्या पद्धतीने लसीकरण करा। 3.5 महिन्याचं लसीकरण ज्या बालकांचं पूर्ण झालं असेल त्या बालकांचं लगेच ते 3.5 महिन्याचे होतात तेव्हा बरोबर ते बालक तुमचं ॲपमध्ये याच्यामध्ये ॲपमध्ये म्हणा पोर्टलमध्ये म्हणा लगेच मातृवंदनाच्या याच्यामध्ये दिसतं। तर तेच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल। आता मी पोर्टल ओपन केलेलं आहे। पोर्टलवर गेल्यानंतर आपल्याला आपलं हे होम पेज आहे, जर आपण पाहिलं तर आपलं होम पेज आहे। परंतु आपल्याला कुठे जायचं आहे तर बघा आपल्याला या 3 लाईनिंग दिसत आहेत। या 3 लाईनीवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या 3 लाईनीवर आपण क्लिक केलं का आपल्या समोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का आपल्याला डाटा एंट्री बघा इथं डाटा एंट्री दिसत आहे, तर डाटा एंट्रीवर क्लिक करायचं आहे। डाटा एंट्रीला क्लिक केलं का मग आपल्याला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे आणि त्याच्यातलं आपल्याला ऑप्शन शोधायचं की कुठल्या ऑप्शनमध्ये गेलो की आपल्याला बाल म्हणजे जी पहिल्या खेपेची माता आहे ती रजिस्टर केलेली आहे, तिला 3,000 रुपये पडून गेले। त्याच्यानंतर ती माता डिलिव्हरी झाली, डिलिव्हरी झाल्यानंतर 3.5 महिन्याचं बालक झालं, त्याचं लसीकरण टाकूनच झाल्यानंतरच मग त्या मातेला 2,000 रुपये पडणार आहेत। एवढं सगळ्यांनी लक्षात घ्या। तर त्याच्यातलं आपल्याला ऑप्शन बघा मी खाली स्क्रोल केलं आणि त्याच्यातलं आपल्याला जे ऑप्शन आहे ते आपल्याला हे निवडायचं आहे, अपडेट चाइल्ड बर्थ अँड इम्युनायझेशन डिटेल्स। म्हणजे आपल्याला बालकाचं जन्माची माहिती आणि लसीकरणाची माहिती ही आपल्याला त्याच्यामध्ये अपडेट करायची आहे। ह्या ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे। तर तसंच दुसऱ्या बालकाचं देखील जर तुम्ही खाली पाहिलं तर दुसऱ्या बालकाचं देखील आहे की अपडेट चाइल्ड बर्थ अँड इम्युनायझेशन फॉर सेकंड गर्ल चाइल्ड। सेकंडचं देखील आहे, पण आपल्याला आज पहिल्या लाभार्थ्याचं म्हणजे पहिलं जे बाळ आहे किंवा पहिली जी गरोदर माता आहे, कारण की माता 3 महिन्याची जशी आपण पोषण ट्रॅकरला नोंदणी करतो, नोंदणी केल्याबरोबर आपल्याला त्या मातेचा फॉर्म हा भरायचा आहे। परंतु डिलिव्हरी झाल्यानंतर तर फॉर्म भरल्याबरोबर तिचा फॉर्म व्हेरीफाय झाल्याबरोबर त्या मातेला पैसे पडून जातात। पण पुढचे 2,000 साठीची ही प्रोसेस आपल्याला डिलिव्हरी झाल्यानंतर 3.5 महिन्याचं बालक जगून म्हणजे त्याचं जे 16 आठवड्याचं लसीकरण असतं ते पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ह्या बालकाला 2,000 रुपये पडतात। मग ते आपल्याला भरून घ्यावं लागतं, कारण की आपल्याला बालकाचा जन्म झालेला आहे हे आपल्याला माहिती नसतं, ते पण आपल्याला टाकावं लागतं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या बालकाचं लसीकरण टाकायचंय। तर याच्यासाठी आपल्याला ह्या ऑप्शनला क्लिक करायचंय। तर बघा इथं तुम्हाला स्क्रीनवर त्या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या स्क्रीनवर आता तुमचं 1 लाभार्थी असेल 2 असेल, आता माझे 3 लाभार्थी हे एडिटसाठी आलेले आहेत किंवा लसीकरण आणि त्यांचा जन्म झालेला आहे ते टाकण्यासाठी 3 लाभार्थी आलेले आहेत। तर त्याच्यासाठी बघा आता पहिल्या 1च नंबरची माता आहे बघा, 1 नंबरची माता आहे, तर तिचं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून टाकून दाखवते की कशा पद्धतीने टाकायचं। बघा इथं ॲक्च्युअल डेट ऑफ चाइल्ड बर्थ इथं नॉट प्रोव्हाइडेड 3 असल्यामुळे आपलं ते पुढे बालकाची माहिती जात नाही, त्याच्यामुळे आपल्याला एडिट ह्या ऑप्शनवर क्लिक करायचंय। आता 1 नंबरची माता घेतली, तिच्या एडिट ह्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचंय। बघा एडिट ह्या ऑप्शनला क्लिक केल्याबरोबर आपल्या समोर ह्या पद्धतीनं त्या लाभार्थ्याची आपण जी माहिती भरलेली ती सगळी माहिती समोर येते। ती सगळी माहिती समोर आल्यानंतर आपल्याला तिथं काय करायचं, आपल्याला कुठले ऑप्शन निवडायचे तर बघा इथं आपल्याला सुरुवातीलाच ऑप्शन आहे बघा, हॅज द चाइल्ड बीन बॉर्न म्हणजे बालकाचा जन्म झाला का, तर येसवर आपल्याला क्लिक करायचंय। बघा येसवर क्लिक केलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्या खाली आपल्याला दिलेला आहे की ॲक्च्युअल डेट ऑफ चाइल्ड बर्थ। मग आता बालकाची ॲक्च्युअल जी जन्मतारीख आहे तर ती जन्मतारीख आपल्याला इथं टाकून घ्यायची। तर त्या बालकाची जन्मतारीख जी आहे ती मी टाकून घेते। त्याच्यासाठी आपल्याला याच्यावर क्लिक करावं लागेल, इथं आपल्याला क्लिक करावं लागेल। इथं क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या पद्धतीचं कॅलेंडर ओपन होणार। कॅलेंडर ओपन झाल्यानंतर मग आपल्याला टाकून घ्यावं लागणार आहे। तर बघा आता ही बालकाची जन्मतारीख आहे 23/12/2025 अशी ह्या
बाळाची जन्मतारीख आहे, त्याच्यामुळे 23/12 म्हणजे आता आपण वर्ष बदलवलं, आता आपल्याला महिन्याच्या याच्यावर क्लिक करावं लागणार. महिन्याच्या याच्यावर ॲरो क्लिक केल्यानंतर त्या बालकाचा डिसेंबर महिन्याचा जन्म येतं, डिसेंबरवर मी क्लिक केलेला आहे. डिसेंबरवर क्लिक केल्यानंतर त्या महिन्याची 12 तारखेवर मला 23 तारखेवर मला क्लिक करावं लागेल, कारण की 23/12/2025 बघा आता बालकाची जी जन्मतारीख आहे तर ती जर तुम्ही पाहिली तर बालकाची जन्मतारीख 23/12/2025 ही येऊन गेलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग आता आपल्याला एक एक ऑप्शन हे बघत जायचंय. नंबर ऑफ चिल्ड्रन बॉर्न इन दिस प्रेग्नन्सी, म्हणजे त्या याच्यामध्ये तुम्हाला किती अपत्य झाले तर आपल्याला याच्यावर क्लिक करायचंय. तर बघा याच्यावर क्लिक केल्यानंतर एकच बालक आहे. जर तुमच्याकडे जुळे झाले, बघा जुळे जर झाले तर 2वर क्लिक करा, एक जर असेल तर 1वर क्लिक करा. जुळ्यांसाठी देखील तेच आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड बर्थ, मग त्याच्यानंतरचं ऑप्शन आहे टाईप ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड बर्थ, तर ते देखील आपल्याला टाकून घ्यायचंय. तर बघा गव्हर्नमेंट हॉस्पिटल, होम, अदर किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल. आता ही माता माझी प्रायव्हेट हॉस्पिटलला झालेली, तर मी प्रायव्हेट या ऑप्शनला क्लिक करणार. असं आपल्याला एक एक क्लिक करायचं. त्याच्यानंतर नेम ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड बर्थ, आता इथं ते देखील आपल्याला नोंदवायचं आहे की ही माता कुठल्या दवाखान्यामध्ये डिलिव्हरी झाली, तर दवाखान्याचं नाव आपल्याला इथं टाईप करून टाकून द्यायचं आहे. तर बघा आपल्याला इथं क्लिक करावं लागेल आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथं नाव टाकायचं. आता जे असेल ते नाव आपण टाकून घेऊ. आता बघा पराग पाटील हॉस्पिटल चोपडा. तर अशा पद्धतीने जिथं डिलिव्हरी झालेली तिथलं मी ही माहिती टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर अजून आपल्याला आता खाली यायचंय. बघा इथं तिघी कॉलम अगदी लक्षात घ्या. तिघी कॉलम आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत की पहिला जो कॉलम येतो आपला, तो पहिला कॉलम येतो किती अपत्य आहेत. त्याच्यानंतर दुसरा कॉलम येतो म्हणजे कुठल्या दवाखान्यात झाली, प्रायव्हेटला झाली, सरकारीला झाली का घरी झाली का इतर ठिकाणी, तर ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्या दवाखान्याचं नाव इथं आपल्याला टाकायचं आहे तिघी कॉलममध्ये. आणि ते झाल्यानंतर आता आपल्याला खाली बघायचं आहे लिंग टाकायचं आपल्याला, मुलगा का मुलगी. आता खाली आहे फर्स्ट चाइल्ड जेंडर, मग आपल्याला इथं जेंडर टाकायचं आहे. मेल जर असेल तर पहिल्या कॉलम म्हणजे मुलगा जर असेल तर पहिल्या कॉलमला क्लिक करा, मुलगी जर असेल तर दुसऱ्या कॉलमला क्लिक करा. आता इथं मुलगा झालेला आहे त्याच्यामुळे मी मेलवर क्लिक करणार. त्याच्यानंतर बघा इथं दिलेले बेनिफिट अंडर JSY, आपले हे जे ऑप्शन आहेत जननी समृद्धी योजना तिचा लाभ. त्याच्यानंतर आहे वॉज वॅक्सिनेशन रेकॉर्डेड ऑन MCP कार्ड. तर त्याच्यानंतर आपल्याला आता खालची जी माहिती आहे ती एक एक करून भरून घ्यायची आहे. तर आता सगळ्यात प्रथम आपल्याला इथे जे लसीकरण आहे तर त्याच्यावर इथं टिक करायचे आहे आणि त्याच्यानंतर एक एक दिनांक वर आपल्याला क्लिक करायचं. आता मी याच्यावर टिक करते. टिक केल्यानंतर इथं याच्यावर क्लिक करणार. याच्यावर क्लिक केल्याबरोबर ज्या पद्धतीने दिनांक लसीकरणाची तारीख असेल तशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता ह्या बाळाचं जे पहिलं लसीकरण झालं ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर वर्ष आहे 25, त्याच्यानंतर तारीख आहे डिसेंबर महिना. या पद्धतीने सिलेक्ट करायचं अगदी त्या दाखवल्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर आपल्याला 24 तारखेला त्याचं पहिलं लसीकरण झालं. त्याच्यानंतर मग आपल्याला 6 वीक म्हणजे आपलं जे पहिला पेंटा असतो तर तो आपल्याला त्याच्यानंतर टाकायचा आहे. तर 10/2/2026. आता इथं फक्त महिना बदलायचा आहे, वर्ष तेच राहील, फक्त फेब्रुवारी महिना केलेला आहे. बघा ॲरोला क्लिक करायचं, लक्षात ठेवा कधीही कॅलेंडरसाठी वर्षासाठी इथं क्लिक करा आणि महिन्यासाठी इथं क्लिक करा. आता माझं क्लिक करून झालेलं आहे. आता त्या बालकाचं पहिली लस झालेली आहे 10 तारखेला, तर 10 तारखेवर क्लिक करायचं आहे. तुम्ही 10वर क्लिक करणार. तर बघा तुम्ही जर पाहिलं तर त्या बालकाचं 10/2/2026 इथं आलेलं आहे. त्याच्यानंतर 10 आठवड्याचं आता तिथं देखील मी क्लिक करणार. तिथं क्लिक केल्यानंतर 10/3 तारीख आहे. तर आपल्याला फक्त महिनाच बदल करायचा आहे, मार्च महिना. आणि त्याच्यानंतर सेम बिलकुल 10/3/2026. आणि आता शेवटची म्हणजे चालू महिन्यामध्ये त्या बालकाचं लसीकरण हे झालेलं आहे, तर ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं. तर सेम बिलकुल त्याच पद्धतीने आता ह्या महिन्याला आपल्याला तो एप्रिल महिन्याचाच त्या बालकाचा डोस पूर्ण झालेला आहे 10 तारखेला. त्याच्यामुळे 10 तारखेला मी क्लिक करणार, कारण की महिना तोच आहे शेवटचा. तर अशा पद्धतीने आपल्याला 14 आठवड्याचं लसीकरण टाकल्यानंतर आपल्याला इथं सबमिटवर क्लिक करायचं, बाकी काहीच करायचं नाही. शेवटचं ऑप्शन आहे बघा, सगळं जर तुम्ही चेक केलं आपलं काही बाकी राहिलेलं का अशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं. बाकीची माहिती जशीच्या तशी असते. आणि हे सगळं करून झाल्यानंतर शेवट आपल्याला ऑप्शन येतं की आपल्याला सबमिट या ऑप्शनला
क्लिक करायचं आहे. तर बघा आपण सबमिट या ऑप्शनला क्लिक करणार आहोत. सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहिलं तर रेकॉर्ड हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली अशा पद्धतीनं मेसेज आला. म्हणजे जे तुमच्या बाळकाचं म्हणजे जन्माची माहिती बघा, चाइल्ड बर्थ आणि इथं लसीकरणाची माहिती, या दोघी माहिती आता माझ्या अपडेट झाल्या. आता वर त्यांच्या म्हणजे आपल्या परीक्षका मॅडम त्याच्यानंतर वरचे जे आपले लेवल आहेत तर त्या लेवलला ते तपासलं जाईल आणि त्याच्यानंतर मग त्यांना राहिलेले 2000 रुपये प्रोसेसमध्ये राहतील, ते पैसे पडून जातील. तर अशा पद्धतीने आपल्याला मातृवंदना योजनेमध्ये एकदा फॉर्म रजिस्टर झाला पहिला मातेचा, तर त्याच्यानंतर त्यांना पैसे पडण्यासाठी आपल्याला ही एक प्रोसेस करून घ्यायची नाही. ही आपल्याला फक्त आपल्याला ते बालकाचं लसीकरण कार्ड समोर ठेवायचं आहे किंवा तारखा लिहून घ्यायच्या आहेत, जन्माची तारीख ॲक्च्युअल टाकायची, अशा पद्धतीने बदल करायचा आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला तरच त्या लाभार्थ्यांना पैसे हे पडणार आहेत. म्हणून ताईनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी वेळोवेळी सांगत असते. बघा माझे 3 लाभार्थी होते, 3 लाभार्थीपैकी माझ्या एका लाभार्थ्याचं झालं. इथे लगेच तुमच्या 1 आणि 2 आकडा उरले. आता त्यांचं पण ह्या पद्धतीने युट्यूब जाऊन मी 3 लाभार्थ्यांचं लसीकरण हे पूर्ण झालेलं आहे. तर 3 लाभार्थ्यांचं या पद्धतीने करून घेणार. तर आपण देखील मातृवंदना पोर्टल असेल किंवा ॲप असेल, ॲपमध्ये पण तुम्ही हे करू शकता, पोर्टलमध्ये पण करू शकता. मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पोर्टलला सांगितलं, कारण की बऱ्याचदा ॲपमध्ये ओपन करायला बऱ्याच जणांना अडचण येते, पण पोर्टल मात्र लगेच ओपन होतो. म्हणून ताईनो व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत बघा, अगदी तुमचं लगेच लक्षात येणार आणि तुम्ही हे काम अशा पद्धतीने ताईनो आपल्याला मातृवंदना पोर्टलवर काम करायचं. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.